चला, आज तुमच्यासाठी घेऊन आलो शेकडेवारी या चॅप्टरवरील शाब्दिक उदाहरणं, की जे शब्दशः त्यामध्ये अर्थ त्याचा उत्तर दडलेला असते, तेच आपल्याला पाहिजे आज. तेही एकदम सोप्या पद्धतीनं, शॉर्ट मेथडनं. फक्त शब्दशः तुम्ही त्याचा अर्थ समजून घेतला तर करण्यासाठी एकदम सोपं आहे. तर पहा, मागचं आपलं पहिलं उदाहरण होतं, एका परीक्षेत रामला पास होण्यासाठी 36% गुण आवश्यक होते, पण त्याला 24% गुण मिळाले व तो 9 गुणांनी नापास झाला. तर ती परीक्षा किती गुणांची होती? पहा, त्याला 36% गुण आवश्यक होते, त्याला मिळाले 24% गुण आणि तो 9 गुणांनी नापास झालाय. मग आता 36% पूर्ण परीक्षा एकूण असणार आपली 100% गुणांची, म्हणजे जी परीक्षा आहे ती 100% गुणाची. त्यापैकी पास होण्यासाठी त्याला 36% आवश्यक होते. 36% गुण पास होण्यासाठी आवश्यक होते. त्याला मिळालेत 24% गुण. 24% गुण मिळालेत आणि तो 9 गुणांनी नापास झालाय. गुणांनी नापास झाला. ही सर्व माहिती आपल्याकडे. आता कोणताही पेपर असेल तो 100% गुणांचा आहे. 100% गुणापैकी त्याला 36% गुण पास होण्यासाठी आवश्यक होते. त्याला मिळाले 24% गुण आणि तो नापास झालाय 9 गुणांनी. म्हणजे मग पहा, 36% गुणावर पासिंग होती, त्याला 24% मिळाली. मग या दोन्ही टक्क्याचा फरक काढून घ्या, म्हणजे हे जे गुण आहेत या गुणाची टक्केवारी मिळून जाईल आपल्याला. आपण 36% मधून 24% मायनस करू, म्हणजे उरतील आपले 12%. म्हणजे जो टक्केवारीतला फरक होता आपला तो आला 12%. मग आता 12% त्याला पास होण्यासाठी कमी मिळाले. 12% पास होण्यासाठी त्याला कमी मिळाले. मग प्रत्यक्षात आपल्याला सांगितलं की तो किती गुणांनी नापास झालाय, तर 9 गुणांनी. म्हणजे याचाच अर्थ होतो त्या परीक्षेतील 12% म्हणजे 9 गुण. त्या परीक्षेतील 12% म्हणजे 9 गुण. आणि पहिलं सांगितलं की कोणताही पेपर हा जो असतो हा 100% गुणांचा. मार्क किती असो त्याचं कन्वर्ट जे होतं ते 100% गुणात. आता 12% बरोबर 9, तर आपल्याला काढायचा तो पेपर, म्हणजे 100% बरोबर किती. मग टक्क्याखाली टक्के लिहा. 12% बरोबर 9 लिहिला आपण आणि 100% बरोबर किती हे काढायचे. मग इथं हीच कंपल्सरी बऱ्याचशा याच्यामध्ये ही शॉर्ट मेथड वापरायची आपल्याला. टक्क्याखाली टक्के लिहून घेतले आपण. इथं क्वेश्चन मार्क केला, इथं करायचं तिरकस गुणाकार आणि ज्या रेषेच्या दोन्ही टोकावर माहिती असेल ती आपल्याला घ्यायची वर. मग आपली जी माहिती आहे ही 100 आणि 9 ही रेषेच्या दोन्ही टोकावर असणारी माहिती वर घ्यायची आणि याला छेद म्हणजे भागिले घ्यायचे 12. मग पहा, घेतले आपण 100 गुणिला 9 आणि यात छेद घ्यायचा आपल्याला 12. घेऊन टाकलं आपण रेषेच्या दोन टोकावर असणारी माहिती, म्हणजे 100 गुणिला 9 आणि छेद 12. आता याचं करायचं आपल्याला लहान रूप. 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12. 3 आणि 4चा भाग बसला. 3 न भागितला आपण. 3 त्रिक 9, 3 चोक 12. आता परत आपल्याला 4 न भागायचे. वर 3 ला जात नाही 100ला. मग 4 1 4, 4 2 8, 10 मधून 8 गेले, 2 उरले, 20 झाले. 4 5 20. म्हणजे इथं भाग बसतो. 4 न 100ला भागितलं तेव्हा आपला भाग बसतो 25चा. झाले 25. मग आता 25 आणि इकडे आहे 3. 25 गुणिला 3 करायचे आपल्याला. 25 गुणिला 3. 25 त्रिक 75. म्हणजे जे आपला पेपर होता हा पेपर आहे 75 गुणांचा. समजलं सोप्या पद्धतीनं. त्याला काय आवश्यक होतं, 36% गुण पास होण्यासाठी आवश्यक होते. त्याला मिळाली किती, 24%. आणि तो किती गुणांनी नापास झाला, तर 9 गुणांनी नापास झाला. तर या पद्धतीने तुम्हाला उत्तर करायचंय. तर येणारं जे उत्तर होतं आपलं ते आलंय 75 गुण. आता आपलं जे दुसरं उदाहरण आहे हे गणित झालं आपलं शाब्दिक उदाहरण. या शाब्दिक उदाहरणामध्ये पहा आपण कसं फसलो जातोय, किंवा आपल्याला याच्यातून जी माहिती मिळते त्यानुसार आपलं नेमकं उत्तर कसं चुकतं ते पाहिजे आपल्याला. तर पहा, म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपलं ज्याचं उदाहरण आहे ते 50% लोक चहा पितात, 40% लोक कॉफी पितात व 10% लोक कॉफी व चहा पितात. तर किती टक्के लोक चहा व कॉफी पित नाही ते काढायचे आपल्याला. चहा व कॉफी न पिणारे लोक काढायचे. फक्त किती टक्के पितात, म्हणजे एकूण किती जी लोकसंख्या असेल, जसं आपण पेपरचं पहिल्या गणितामध्ये ही 100%, तसं एकूण इथं चहा पिणारे किती असेल तरी ते किती टक्के, 100%. मग पहा आता आपलं प्रत्यक्षात 50% लोक काय पितात, चहा. दुसरं आपलं 40% पितात कॉफी. आणि तिसरे आपलं 10% हे आपले कॉफी आणि चहा, म्हणजे कॉफी आणि चहा दोन्ही पितात. या 3 गोष्टी दिल्यात आपल्याला.
50% चहा पितात, 40% कॉफी पितात आणि 10% कॉफी व चहा पितात. तर कॉफी व चहा न पिणाऱ्या लोकांची संख्या काढायची आपल्या टक्केवारीमध्ये. मग आपण लिहून घेऊ प्रत्यक्षात किती टक्के लोक आहेत आपले म्हणजे चहावाले. चहा हे झाले आपले किती टक्के लोक 50% लोक. आता याच्यानंतर याच्यानंतर घ्यायचे आपले दुसरे म्हणजे कॉफीवाले. आपण घेतली तो कॉफी. आता कॉफी पिणारे किती टक्के लोक आहेत आपले 40% लोक आहेत. लिहिलेलं आपण 40% लोक. आता 10% कॉफी आणि चहा म्हणून आपण या दोघांचे मला घेऊया ना दोन्ही कंसात घेतल्यावर 10% लोक चहा आणि कॉफी पितात. आपण पाहिलं 50% चहा पितात, 40% कॉफी पितात आणि 10% चहा आणि कॉफी दोन्ही मिक्स पितात. मग आता आपल्याला काय करायचे प्रत्यक्षात चहा आणि कॉफी न पिणाऱ्या लोकांची संख्या काढायची आपल्याला. मी तर प्रत्यक्षात 50% चहा पितात पण या 50%पैकी 10% काय कॉफी पितात. म्हणजे चहा सोबत ते 10% लोक कॉफी पितात. मग आपल्याला फक्त चहा पिणाऱ्याचे फक्त चहा पिणारे किती आहेत. मग आपण चहा पिणारे काढू म्हणजे 50पैकी 10% कॉफी पितात म्हणून आपण 10% मायनस केले म्हणजे आपले राहिले 40%. 50 मधून 10% चहा आणि कॉफी पितात म्हणून ते मायनस केले. आपण फक्त हे जे काढले ते चहा पिणारे 40%. मग आता तसंच कॉफी फक्त कॉफी पिणारे काढा. कॉफी पिणारे किती आपले. आता कॉफी पिणारे एकूण येत आपले 40%. पण याचे 10% लोक काय पितात चहा पितात. मग आपल्याला फक्त काय करायचे कॉफी पिणारे काढायचे. मग 40 मधून 10% ही चहा पिणारे गेली बाजूला म्हणजे आपले राहिले 30%. आणि आता तिसरं करायचं आपलं चहा आणि कॉफी पिणारी किती आहेत तर ती 10 आहे. म्हणजे आपण परत याचं चहा अधिक कॉफी. चहा अधिक कॉफी हे किती टक्के लोक झाले आपली 10% लोक. म्हणजे फक्त आपण काढून घेतलं फक्त चहा पिणारे 40%, फक्त कॉफी पिणारे 30% आणि चहा आणि कॉफी पिणारे हे झाले आपले 10%. मग आता एकूण संख्या चहा आणि कॉफी पिणाऱ्यांची एकूण संख्या किती टक्के झाली तर चहावाले 40, कॉफीवाले 30 आणि दोन्ही मिळून 10 म्हणजे 40 आणि 30 70 आणि 10 80% लोक हे झाले आपले 80% लोक चहा आणि कॉफी पितात. चहा व कॉफी 80% लोक चहा व कॉफी पितात. मी सांगितलं आपला स्टाफ कितीचा असेल किती लोक असेल तरी त्यांना आपण गणना करताना 100% मध्ये करतो. मग आता आपलं 100% एकूण जी लोकसंख्या असेल 100% त्याच्यापैकी किती टक्के लोक चहा आणि कॉफी पितात तर 80% चहा आणि कॉफी पितात. 80% लोक चहा आणि कॉफी पितात. 100% पैकी 80% लोक जर चहा आणि कॉफी पित असेल तर मग राहिले किती टक्के लोक 20%. हे 20% लोक न चहा पितात न कॉफी पितात. म्हणजे प्रत्यक्षामध्ये गणित दिलं होतं आपल्याला त्यानुसार याचं उत्तर एकदम सोपं होतं. याच पद्धतीने उत्तर काढा. याच प्रकारचे आपण हा टॉपिक घेणार आहोत. जर तुम्हाला कोणत्या उदाहरणाची कोणत्या प्रकरणावरील एखाद्या टॉपिकची अडचण असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. आपण निश्चितच त्यावर लेक्चर घेऊ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबू. तोपर्यंत नमस्कार.